तर पहा पुढील प्रश्न, 2,75,000चे योग्य वाचन कोणते असं विचारले. तर पहा वाचन कसं करतो आपण, 2,75,000. मग यालाच काय म्हटलं जातं, 2,75,000. 2,75,000 हे बरोबर आहे. 2,25,000 असं येणार नाही. 275,000 तर पहा 275 आणि 1000 तर पहा हे देखील वाचन योग्य आहे. 2,25,000 हे देखील योग्य आहे. मग अ क ड बरोबर कुठे दिले पहा, अ क ड बरोबर योग्य 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. डबल पर्यायाचा हा क्वेश्चन होता. पुढील प्रश्न पहा, इथे पदावली दिले. मग पदावलीच आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, कंचे भागुबेव, म्हणजे आधी आपल्याला कंस सोडवायचा आहे. मग कंसामध्ये आपल्याला गुणाकार आधी करायचे, त्यानंतर आपल्याला बेरीज करायची. कंसामधील जे काही क्रिया जास्त असतील तर तिथे देखील आपल्याला भागुबेव सूत्र वापरायचं आहे. 4 2 8, 8 3 8, 9 10 11 यांचं उत्तर येणार आहे. मग पहा 55 भागिले 11 5 उत्तर येणार आहे. 11 5 55 वजा 2 केल्यानंतर उत्तर काय येणार आहे, 3. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे आहे. 1 ते 100 मध्ये एका अंक असणाऱ्या संख्या या 0 अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत. तर पहा प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 मध्ये एका अंक असणाऱ्या संख्या, 1 ते 100 मध्ये एका अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो. परंतु संख्या किती आहेत, 20 आहेत. आणि या जी काही संख्या आहेत ते 0 हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा, 0 हा 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो आणि 0 असणाऱ्या संख्या किती आहेत, 10 आहेत. म्हणजे नसणाऱ्या संख्या किती झाल्या, 90 झाल्या. 0 हा अंक नसणाऱ्या संख्या 90 झाल्या. मग 90शी आपले या 20चं कंपॅरिझन करायचं आहे. मग पहा 90पेक्षा हे 20 काय आहेत, कितीनं कमी आहेत, 70ने कमी आहेत. म्हणजे 70ने कमी याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला प्रश्न समजून घ्यायचे आहे. प्रश्नामध्ये आपल्याला कोणाचं कशाशी आपल्याला कंपॅरिझन करायचं हे नीट समजून घेऊन आपलं उत्तरे शोधायचं आहे. आपल्याला विचारलं होतं 1 हा अंक असणाऱ्या संख्याचं याच्याशी कंपॅरिझन, म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे, 90पेक्षा 70ने कमी आहेत असं सांगायचं आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, 1 ग्रॉस कागदापैकी 4 दस्ते छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले. तर पहा 1 ग्रॉस म्हणजे किती दस्ते असतात, 6 दस्ते असतात. 6 दस्त्यामधून किती दस्ते कागद गेले, 4 दस्ते गेले. मग राहिले किती, 2 दस्ते. आपल्याला विचारले किती डझन, 1 दस्ता म्हणजे किती डझन असतात, 2 डझन. मग आता 2 दस्ते म्हणजे किती डझन असणार, 4 डझन कागद असणार आहे. मग पहा 4 कुठे दिले, 4 नंबरच्याच पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, नीताने ऑक्टोबर महिन्यातील पहिले 15 दिवस